बीडला म्हणे महाप्रबोधन यात्रा येणार आहे आणि या महाप्रबोधन यात्रेच्या आधीच जे काही दे दनादन झालंय ना ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे महाप्रबोधनच्या आधी पक्षातच दे दनादन झालेलं आहे आणि हे दे दनादन केवळ 2 पदाधिकाऱ्यांच्या मध्ये म्हणजे जिल्हा स्तरावरच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या मध्ये झालंय असं नाही, तर आणखीही बरंच काही झालंय. कोणत्याही मारहाणीचं समर्थन करता येणं शक्य नाही. खास करून कोणता पदाधिकारी एखाद्या महिलेला मारहाण करत असेल, पदाधिकारी काय कोणीही एका महिलेला मारहाण करत असेल तर ते कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. त्यामुळं अशी कोणी मारहाण केली असेल तर त्याचा तीव्र निषेधच व्यक्त केला पाहिजे. खास करून आमच्या वर्गमैत्रिणीला जर कोणी 2 ठेवून देणार असेल तर त्या 2 ठेवून देणाऱ्याचा देखील निषेधच करायला हवा. खरं तर मला आश्चर्याचं वाटतंय, मारणारा म्हणतोय मी मारलं म्हणल्यामुळं म्हणजे गुन्हा कबूल केल्यामुळं त्याला पक्षातून काढून टाकण्याची शिक्षाही दिली गेली आहे. पण ज्यानी मार खाल्लाय तो म्हणतोय मारलाच नाही. मग मारलंच नाही तर बडतर्फीची शिक्षा कशासाठी? म्हणजे कशाला निघावं ते बडतर्फीचे आदेश जर मारलंच नाही तर? न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का मिळतेय अप्पासाहेब जाधवांना आणि न केलेला गुन्हा ते केला म्हणून का सांगताय? कोणत्याही महिलेला केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करताना त्या अप्पासाहेब जाधव यांनी या मारहाणीबाबत जे वक्तव्य केलंय ते खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा ते वक्तव्य ऐकवतोय. सोशल मीडियावर तुम्ही ऐकलं असेलच, पण जो मला महत्वाचा भाग अधोरेखित करायचा आहे तो करता यावा, तुम्हाला कळावा, यासाठी ते वक्तव्य ऐकवतो आहे. ऐका. जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब येणार आहेत. त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथं आमच्या अक्का सुषमाताई पण आलत्या. सुषमाताईचं माझं बोलता बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात. आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात. कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायला, कोणाकडून सोफे घेण्यासाठी पैसे घेतले तर आणि माझं पण ते पद विकायला येतात. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय. माझ्या लेकराबाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झालं. मी सुषमाताई अंधारेंना 2 चापटा लावलं. ऐकलं? म्हणजे सुषमा अंधारे आमच्यावर दादागिरी करतात. आता हे तर अक्का म्हणतायत आणि दादागिरी म्हणतायत, म्हणजे अक्कागिरी म्हणायला पाहिजे, दादागिरी नाही, अक्कागिरी म्हणायला पाहिजे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुषमा अंधारेंनी वसुली सुरू केलेली आहे. हा माझा आरोप नाही आहे, तो त्यांच्याच जिल्हा प्रमुखाचा आरोप आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो म्हणतात. म्हणजे समानशीलेषु वचने सुसख्यम या वाक्याला आम्ही आमच्या पद्धतीनं बदललंय, समानशीलेषु व्यसने सुसख्यम. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, ही आपल्याकडची गावरान म्हण. शिवसेनेमध्ये शिवबाठामध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेलाच नाहीये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. तर शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारेंना लेना बँकेचा गुण लागला की काय हा प्रश्न मला पडतोय. द्यायचं नाहीच, गोळाच करायचं, मागणीच करायची. सुषमा अंधारेंना स्वतःच्या कार्यालयासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू त्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी घेऊन द्याव्यात असा त्यांचा आग्रह असतो, असं जाधव सांगत आहेत. जाधवांच्या तोंडी ती वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकवतोय. सुषमाताईचं माझं बोलता बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात. आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायला,
कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतले तर. आणि माझं पण ते पद विकायले. आता मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय. माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही. ऐकली? पटली खात्री? ते म्हणतायत की सोफा पाहिजे असेल, फर्निचर पाहिजे करायचं असेल, AC बसवायचा असेल तर हे व्यवस्था करायला हवी. आता अक्काला AC लागत असेल, एवढा उन्हाळा, अक्काला गरमी होती म्हणून अक्काला AC लागतोच की. आता अक्काच्या घरी माणसाची वर्दळ असल्यावर माणसाला बसायला सोफा लागेलच की. अक्कानं सोफा मागितलाय, अक्कानं AC मागितलाय, अक्कानं फर्निचर करून सांगितलंय, असे निरोप घेऊन कोणी येत असेल तर लेकराच्या घराच्यातला घास काढून, ओठातला तोंडातला घास काढून पक्षकार्य करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हे जरा अवघडच जाईल ना. म्हणजे आधीच हे लोकांच्या लेकराचा घास काढून आपल्या लेकराला भरवायला येतात आणि मग हा घास कोणीतरी काढतं आणि तो आपल्या तोंडात घेऊन टाकतं, याचा राग येत असेलच की. म्हणूनच आप्पासाहेब जाधवांना राग आलाय. मुद्दा जातोय तो सुषमा अंधारेंना मारलेल्या 2 थोबाडीत मारल्याकडे, इतकाच जातोय. माझा इथपर्यंत मुद्दा जातोय असा दावा नाहीये. जाधवांनी जो आरोप केलाय तो खूप महत्वाचा आहे. उद्धव ठाकरेंच्या जवळच्या असलेल्या सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे ज्यांचा भाषणात उल्लेख करतात त्या सुषमा अंधारे, त्यांच्या स्टाईलनी बोलण्याचा प्रयत्न करतात. ते जळगावला केलं होतं ना, सुषमा अंधारेंच्या स्टाईलनी सांगायचं झालं तर कसं म्हणून, त्या स्टाईलनी बोलणारे उद्धव ठाकरे यांच्यावरच्या प्रभाव आणि जवळीकता बघून त्यांनी कार्यकर्त्यांच्याकडून आपल्या सोयीच्या वस्तू मागायला सुरुवात केली आहे का, वसुली करायला सुरुवात केली आहे का. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना वसुलीबाजांचं सरकार अशीच त्याची प्रतिमा होती. म्हणजे कुठूनही पैसे काढा, कुठूनही पैसे काढा, बारवाल्याकडून काढा, हॉटेलवाल्याकडून काढा, डान्स बारवाल्याकडून काढा, नाईट क्लबवाल्याकडून काढा, दारू विक्री करणाऱ्याकडून काढा, ते देत नसतील तर मॅकपाई नावाची आपलीच कंपनी काढा, त्यात आपल्या 2 पोरींना टाका, मग दारूचे रेट कमी करण्याआधी आपल्या पोराला विदेशात पाठवून विदेशी दारूंच्या निर्मात्यासोबत करार करा. हे असले धंदे अनेक वेळा झालेले आहेत. वसुली कांडामध्ये मागचं महाविकास आघाडीचं सरकार अडकलेलं होतं. तेच सरकारची पार्श्वभूमी घेऊन सुषमा अंधारे आता वसुली करायला लागल्यात का. कसं असतं, सरकार असलं, पक्ष असला, प्रमुख पद हातात असलं, प्रभाव असला की सगळं सहन होतं, सगळं सहन होतं. मग द्यावे लागतात, घ्यावे लागतात, सभा करायसाठीचे पैसे द्यावे लागतात. ते एक सभेचा किस्सा फार मोठा आहे. पंढरपुरामध्ये शिवसेनेची एक मोठी सभा घेतली होती. सभेचे आयोजक होते डॉक्टर तानाजी सावंत, ज्यांनी करोडो रुपये खर्चून त्या सभेचं आयोजन केलं होतं. आणि त्यावेळेला आयोजन केल्यानंतर पक्षप्रमुखांनी वेगवेगळ्या आमदारांना काही करोड रुपये या मेळाव्यासाठीचा निधी म्हणून जमा केले आणि त्यातले काही लाख रुपये तानाजी सावंतांच्याकडे पाठवले आणि सांगितलं की घ्या सभा. तानाजी सावंतांनी ते पैसे परत करून आपापल्या जोरावरती सभा घेतली होती. तानाजी सावंत ती कथा का सांगत नाहीत लवकर, मलाही प्रश्न पडतो कधी कधी. फार इंटरेस्टिंग आहे विषय तो. सभा घ्यायची म्हटलं की पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना कामाला लावायचं, त्यांच्याकडून निधी गोळा करायचा आणि सभा घ्यायच्या. लेना बँक कधीही देना बँक होत नसते, त्यासाठी मनाची दानत लागत असते. मग हे जे महाप्रबोधन घडवून आणायचं आहे, महाप्रबोधन, त्या महाप्रबोधनच्या सभेसाठी देखील अशा स्वरूपाच्या विषयांना पुढे केलं जातं आहे. मला वाईट याचं वाटतंय, म्हणजे आमच्या बीडमधल्या अनेक उबाठा सेनेमध्ये असलेल्या मित्रांचं वाईट वाटतंय. 1 ते 1 क्विंटलचे जिल्हा प्रमुख आहेत, स्वतःला कशा करता क्विंटलचे जिल्हा प्रमुख केले असं म्हणून भाषणं करत होती. ते आमचे सन्माननीय मित्र अनिल जगताप. अनिल जगतापांची हयात गेली ठाकरे परिवारावर निष्ठा दाखवण्यात.
म्हणजे अगदी सुनील धांडेंनी पार्टी सोडल्यावर सुद्धा अनिल जगतापांनी आपली पार्टी सोडली नाही आणि इमाने ईदबारे काम करत गेले. म्हणजे अनिल जगतापांनी निर्णय घेतला असता तर एकनाथ शिंदेच्या सोबत जाऊन सन्मानजनक पद मिळवू शकले असते, पण तरीही ठाकरे परिवारावरची निष्ठा त्यांनी दाखवली. या अनिल जगतापांना सुषमा अंधारेच्या मागे पुढे करावं लागतंय. अगदी गणितात सांगायचं झालं तर अनिल जगतापांनी विधानसभा लढवली तेव्हा 10,000च्या पेक्षा अधिक मतं अनिल जगतापांना मिळाली होती. सुषमा अंधारेंनी विधानसभा लढवली त्याच काळात, तेव्हा सुषमा अंधारेंना 500 मतदान मिळालं होतं. हा फरक आहे दोन्हीच्या मध्ये. त्याच जिल्ह्यातल्या त्या अनिल जगतापांना सुषमा अंधारेच्या मागे पुढे करावं लागतंय. दुसरे आमचे मित्र आहेत सुनील धांडे. हिंदू हृदयाच्या राजाला दीर्घायु दे तुळजाई, हेच मागणे घेऊन येतो तुझ्या पायी असं म्हणत आपली हयातभर मधला राष्ट्रवादीचा आणि मनसेचा काळ सोडला तर बीड ते तुळजापूर पायी दिंडी काढली. बाळासाहेबांच्या विचाराचा जागर करण्याचा प्रयत्न केला. त्या सुनील धांडेंना सुषमा अंधारेच्या मागे पुढे करावं लागतं आहे आणि निधी संकलनात सहकार्य करावं लागतं आहे. मग आप्पासाहेब जाधव सारख्या कार्यकर्त्याला पैसे मागितल्यानंतर राग येईल त्यात नवल ते काय? प्रश्न मारल्याचा नाही आहे, मारहाणीचा निषेधच. आणि खास करून त्या आप्पासाहेब जाधवांना कदाचित कळालं नसावं की सुषमा अंधारेच्या गालात ठेवून दिली तर ती थेट बसते उद्धव ठाकरेंच्या गालात. इतकं एकरूपत्व त्यांच्यामध्ये आलेलं आहे, इतकं एकरूपत्व आलेलं आहे. मग थेट उद्धव ठाकरेंच्या गालात तुम्ही मारण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला पार्टीत कोण ठेवणार आहे? प्रश्न गालात मारल्याचा नाहीये. मी पुन्हा म्हटलं, बाईवर हात उचलणारा मर्द नसतोच बाईवर हात उचलणारा मर्द. पण त्यासोबत जे वसुलीचं कांड सुरू आहे ना, त्या कांडाचं काय? म्हणजे हसीना पारकरला तुम्ही माराल तर काय होईल? बाईवर हात उचलला म्हणून त्याचा निषेध करावा की हसीना पारकरला मारल्याचा आनंद व्यक्त करावा? प्रश्न आहे. कोणत्याही गुंडाच्या पत्नीला जी गुंडगिरी करते तिला जर 2 कोणी तुतरीत ठेवून दिल्या तर ते गुंडाच्या बायकोला मारलंय म्हणून बाईला मारल्याचा निषेध करावा का? वसुली कांडामध्ये अडकलेल्या माणसांना मारलं असेल तरीही स्त्री दाक्षिण्य म्हणून आपण निषेध करूया, पण या वसुली कांडाचं उत्तर मात्र दिलंच पाहिजे. बरं, सुषमा अंधारे या मारहाणीचा निषेध करताना नवीनच डाव टाकतायत. मला हसू याचं येतं. म्हणजे काही झालं की शेजाऱ्यावर ढकलण्याची जी वृत्ती असते ना, तसं या मला मारलंच नाही, बरं मारलं नाही इथपर्यंत ठीक आहे, या मारहाणीत मला शिंदेचा डाव वाटतोय. आता मारलंच नाही तर शिंदेचा डाव कुठे? केले तवार ज्याने तो मोगरा असावा अशी स्थिती आहे ना, कारण आपल्याच माणसाने मारलाय. ते घाव ओळखीचे आहेत. त्या ओळखीच्या घावांचा जास्त त्रास झालेला कदाचित सुषमा अंधारेंना असावा आणि त्या ओळखीच्या माणसांनी मारलेल्या थापडीमुळे त्या अस्वस्थ झाल्यात. आपल्या माणसांनी मारलंय म्हणता येत नाही म्हणून डाव शिंदेचा सांगतायत. शिंदे कशाला मारायला येतील? शिंदेंनी ज्या पद्धतीनं टोलवायचं होतं त्या पद्धतीनं टोलवलेलं आहे. तुम्हाला तुमच्याच अर्ध्या अंगाला तुमच्यापासून दूर नेलंय, त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीनं काही करण्याची शक्यता कमीच आहे. फक्त ही जी थापड बसली आहे ती वसुलीला बसलेली आहे हे लक्षात घ्या. नमस्कार.